नमस्कार. मी सचिन द्रवेकर आणि तुम्ही बघताय हाय नागपूर. मित्रांनो, आज नागपूर शहरातल्या सर्वच वर्तमानपत्रात ठळक अशा बातम्या आलेल्या आहेत. त्या बातम्या संदर्भातच आपण आज चर्चा करणार आहोत. बातमी माझ्याकडे महाराष्ट्र टाइम्समध्ये अशी बातमी आहे आणि ती फ्रंट पेजवर आहे त्यांच्या सप्लिमेंटमध्ये. सावधान, गोरेवाडा जलाशयातून शहराला होतोय दूषित पाण्याचा पुरवठा, प्रश्नचिन्ह आहे. मनपा अधिकाऱ्यांचे दावे ठरले फोल. गोरेवाडा तलावात दूषित पाणी मिसळते, मात्र हे पाणी पिण्यासाठी वापरले जात नाही, अशी ग्वाही महापालिकेच्या सभागृहात. नुकतीच सभागृहाची बैठक झाली होती 20 मार्चला वगैरे. त्या सभागृहात अधिकाऱ्यांनी दिली होती. याला काही दिवस उलटत नाहीत, तोच गोरेवाड्यातील पाणी पंप करून नागरिकांना पिण्यासाठी उपलब्ध करून दिले जात असल्याची धक्कादायक बात पुढे आली आहे. आणि या बातमीचं म्हणजे असा सोर्स आहे की गोरेवाडा भागातले जे नगरसेवक आहेत शैलेश पांडेजी, काँग्रेसचे नगरसेवक आहेत. यांनी मला वाटतं काल महापौरांना भेटून काहीतरी निवेदन वगैरे दिलेलं आहे. आणि एक काही ऑडिओ क्लिप पण त्यांनी महापौरांना ऐकवलेली आहे, जी त्यांचा आणि जलप्रदाय अधिकारी यांच्याशी जी चर्चा झाली त्याच्यामध्ये. त्यांनी तक्रार अशी केलेली आहे की 2 दिवसातील भागातील या गोरेवाडा भागातील नागरिकांनी पुन्हा एकदा दूषित पाण्याची तक्रार केली होती. नगरसेवक पांडे यांनी पाहणी केली असता पाण्यातून दुर्गंधी येत होती. तसेच त्या ठिकाणी मासे मरून पडले होते. इतकेच नव्हे तर तलावातून पंपाने पाण्याचा उपसा करणे सुरू असल्याचेही त्यांना आढळून आले. ही धक्कादायक बाब लक्षात घेताच पांडे यांनी कार्यकारी अभियंता श्वेता बॅनर्जी यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांच्याशी जे काही त्यांचं संभाषण झालं असेल त्याची त्यांनी ती ऑडिओ क्लिप महापौरांना दिली. महापौरांनी पण याच्यावर अतिशय म्हणजे रेकॉर्डिंग ऐकून खूप नाराजी व्यक्त केली आहे. त्या म्हणतात आहे की हे प्रकरण फार गंभीर आहे. सभागृहाची दिशाभूल नव्हे तर अवमान असल्याची भावना महापौर नीता ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. हा जो काही प्रकार आहे मित्रांनो, याच्याबद्दल आपल्याला चर्चा करायची नाही. आपल्याला चर्चा करायची आहे गोरेवाडा जलाशयाची. मध्यंतरी एक लोकमत टाइम्सचे पत्रकार अवनी आर्या यांनीसुद्धा नागपूर शहरातल्या बऱ्याचशे जे हे आहे तलाव त्याची पाहणी केली आणि मुख्यत्वे म्हणजे गोरेवाडाची पण त्यांनी एक बातमी केली होती. मी त्यांना पण विचारलं की काय गोरेवाडाचं सध्याची स्थिती आहे. तर त्यांनी पण लिहून असं पाठवलं मला की त्यांनी ज्यावेळेस बातमी केली होती, डिजिटल मीडियामध्ये त्यांची बातमी होती, त्यांच्या त्या बातमीच्या संदर्भात त्यांनी सांगितलं होतं की तिकडचे जे आजूबाजूचे जे फिशरमन्स आहे आणि जे लोक आहेत आजूबाजूला राहणारे गोरेवाडाच्या, त्यांनी सांगितलं त्यांना की हे पाणी जे आहे गोरेवाडा तलावाचं पाणी, याच्यामध्ये इंडस्ट्रीयल वेस्ट आणि सिवेज येत आहे आणि त्याच्यामुळे हे जे फिशरमन आहेत त्यांच्या स्किनला पण खूप त्रास होतो आहे आणि म्हणजे इन्फेक्शन वगैरे झालेलं आहे, असं त्यांनी त्यांच्या डॉक्युमेंटरीमध्ये सांगितलं. आणि हेच पाणी आता नागपूरमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी म्हणून पाठवतात आहे, असं असं त्यांनी त्यांच्या एकंदर संपूर्ण डॉक्युमेंटरीमध्ये ते शूट करून सांगितलं होतं. मित्रांनो, गोरेवाडा तलाव हा मी बऱ्याच एक्सपर्टशी पण बोललो या संदर्भामध्ये आणि याच्या संदर्भात चर्चा पण केली. मला असं वाटतं की थोडंसं आपण गोरेवाडा तलावाची जी हिस्ट्री आहे ती थोडीशी जाणून घ्यायला हरकत नाही. गोरेवाडा तलाव हा जो आहे हा खूप आधी म्हणजे ब्रिटिशांच्या आधी पण एक सीता गोंडीन नावाची आदिवासी महिला होती, तिने खोदला होता आणि तो त्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी तो वापरासाठी त्यांनी केला होता.
त्याच्यानंतर मग बरेच वर्षानंतर जेव्हा इंग्रज नागपुरात आले आणि इंग्रजांची त्या भागामध्ये वस्ती होती किंवा त्यांनी आपली छावणी बनवली होती, तर इंग्रज पिण्याच्या पाण्याबद्दल फार पर्टिक्युलर होते. तर त्यांनी त्यांचा एक त्या गोरेवाडा तलावाची अजून खोदाई केली आणि त्याच्यामध्ये एक आपला 16 MLDचा वॉटर ट्रीटमेंट लावला. म्हणजे त्या काळामध्ये त्या गोरेवाडाच्या भागामध्ये अजूनही त्या वॉटर ट्रीटमेंट प्लांटचे अवशेष आहेत. तो आता मला असं वाटतं की 2020 की 22मध्ये 23मध्ये तो बंद करण्यात आला, कारण की तो आता खूपच जुना झालेला होता. पण तोपर्यंत जवळपास 16 MLD म्हणजे दशलक्ष लिटर 16 दशलक्ष लिटर पाण्याचा ते शुद्धीकरण तो ट्रीटमेंट प्लांट करत होता. आता गोऱ्या लोकांची वस्ती होती, गोऱ्या लोकांनी तिथे ट्रीटमेंट प्लांट बनवला, म्हणून त्या तलावाचं नाम जे आहे ते गोरेवाडा तलाव असं झालं, असा इतिहास आहे. त्याच्यानंतर मग इंग्रज गेल्यानंतर मग नागपूर महानगरपालिकेने हा तलाव 1980 किंवा त्या दशकामध्ये आपल्या अखत्यारीत घेतला आणि मग तिथून नंतर पुढे जो पाण्याचा प्रोग्रेस सुरू झाला, मग त्याच्या बाजूला पेंच 1, पेंच 2 आणि पेंच 3 हे वॉटर ट्रीटमेंट प्लांट आले आणि मग हळूहळू त्याची प्रगती होत गेली. पण मित्रांनो, एक बॅक स्टोरी अशी आहे की गोरेवाडा तलावामध्ये जेवढं पाणी आहे, हे पाणी गोरेवाडा तलाव म्हणजे हा रिझर्वायर आहे, हे लक्षात घ्या. गोरेवाडा तलावामध्ये पाणी नागपूरच्या जवळपास 45 किलोमीटर दूर नवेगाव खैरी हा जो बफर डॅम आहे, तोतला डोहचा जो डॅम आहे, त्याचा बफर डॅम जो आहे तो नवेगाव खैरी आहे. या नवेगाव खैरीमधून आधी काय व्हायचं, राईट बँक कॅनॉलनी पाणी यायचं महादुला पंपिंग स्टेशनपर्यंत. महादुला पंपिंग स्टेशनच्या बाजूनी तो कालवा जातो, राईट बँक कॅनॉल नवेगाव खैरीचा. तर ते पाणी मग तिथे महादुला पंपिंग स्टेशनला स्टोअर करायचे. तिथून ते पाणी पंप करून नागपुरात पाठवायचे गोरेवाडा तलावामध्ये. गोरेवाडा तलावामध्ये ते पाणी मग तिथे स्टोअर व्हायचं आणि गोरेवाडा तलावाचं पाणी म्हणजे नवेगाव खैरीचं आलेलं पाणी याला मग पंप करून त्या गोरेवाडा तलावाच्या खाली जे हे लावलेले आहे, बाय ग्रॅव्हिटीने जे पाणी ओढलं जातं, ते खाली मोठ्या मोठ्या जाळ्या आणि पाईपलाईन्स टाकलेल्या आहे. तर जे गोरेवाडाचं जे चॅनल गेट आहे, गोडबोले गेट ज्याला म्हणतात, त्याच्या खालीच आहेत त्या जाळ्या आणि पाईपलाईन्स. त्या पाईपलाईननी ते बाय ग्रॅव्हिटीने पाणी ते इकडे यायचं पेंच 1, पेंच 2 आणि पेंच 3मध्ये. पेंच 3 नंतर झाला पेंच 1, पेंच 2मध्ये आणि पेंच 3 नंतर झाला तर इकडे. आणि त्याच्यातून वॉटर फिल्टर करून मग हे पुढे नागपूर शहरामध्ये पंप करण्यात येतं. मग ते पाणी येतं कुठं, सेमिनरी हिल्सच्या मास्टर बॅलन्सिंग रिझर्वायरमध्ये. तिथे हे पाणी स्टोअर करण्यात येतं आणि मग त्या मास्टर बॅलन्सिंग रिझर्वायरमधून हे पाणी दक्षिण पश्चिम नागपूर, पश्चिम नागपूर आणि थोडं दक्षिण नागपूर या सगळ्या भागामध्ये म्हणजे जवळपास 65% ते थोडं जास्त अजून या नागपूर शहराला च्या जेवढ्या टाक्या आहेत त्या टाक्यांमध्ये हे पाणी तिथून सोडलं जातं आणि ते पाणी त्या टाक्यामध्ये स्टोअर होतं आणि दुसऱ्या दिवशी मग त्या टाक्यांमधून हे पाणी पंप करून तुमच्या घरापर्यंत, तुमच्या नळापर्यंत येतं. हे टोटली याची स्टोरी आहे. हे आधी कालव्याने पाणी यायचं तेव्हाचं. त्याच्यामध्ये मग नागपूर महानगरपालिकेने काय केलं की नवेगाव खैरीपासून या महादुला पंपिंग स्टेशनपर्यंत फार मोठी अशी पाईपलाईन, म्हणजे एक 6 फुटाचा माणूस उभा राहिला एवढ्या मोठ्या डायाची जी पाईपलाईन आहे, ही नवेगाव खैरी पंपिंग स्टेशन नंतर बनलं आणि तिथून मग नवेगाव खैरी पंपिंग स्टेशनपासून एवढी मोठी पाईपलाईन ही महादुलापर्यंत पंपिंग स्टेशनपर्यंत टाकण्यात आली. आणि मग नवेगाव खैरी पंपिंग स्टेशनमधून डायरेक्ट पाणी मग कालव्याचं काम बंद केलं, कारण की कालव्यातून पाण्याची चोरी खूप व्हायची. उन्हाळ्यामध्ये पाण्याचं वेपरायझेशन खूप होऊन जातं. त्याच्यामुळे तो लॉस भरून काढण्यासाठी
हा पाईप टाकण्यात आला. त्या काळात मी टाइम्स ऑफ इंडियामध्ये पत्रकार होतो आणि आम्ही त्या काळामध्ये व्हिजिटसुद्धा करायला गेलो होतो या सगळ्या पंपिंग स्टेशनचं वगैरे काम बघायसाठी. मग ते पाणी येतं महादुला पंपिंग स्टेशनपासून पर्यंत. महादुला पंपिंग स्टेशनपासून इकडे गोरेवाड्याच्या बाजूला एक फार मोठा असं विहीर बांधलेली आहे. तुम्ही कधी त्या भागाने जर गेला गोरेवाडा तलावाच्या तर तुम्हाला ती विहीर दिसेल. त्याला ब्रेक प्रेशर टँक म्हणतात. तर हे पाणी नवेगाव खैरीपासून पंपिंग करून येतं महादुलापर्यंत. महादुलापासून पुन्हा काही जॉईंट अरेंजमेंट करून हे पाणी त्या पाईपलाईनमधून पुन्हा येतं त्या ब्रेक प्रेशर टँकपर्यंत. आणि त्या ब्रेक प्रेशर टँकमध्ये हे पाण्याचं प्रेशर लूज होतं. तर त्याच्यातलं काही पाणी जे आहे ते पाणी आता डायरेक्टली पेंच 1, 2 आणि 3मध्ये पाईपलाईन टाकून घेण्यात आलेलं आहे. आणि जे उरलेलं पाणी आहे ते ओव्हरफ्लो होऊन पुन्हा गोरेवाडा तलावामध्ये जातं. आता या बातमीमध्ये जे लिहिलेलं आहे की सभागृहामध्ये जे अधिकाऱ्यांनी सांगितलं, मनपा अधिकाऱ्यांनी, की आम्ही गोरेवाडा तलावाचं पाणी आता घेत नाही आणि डायरेक्ट पाणी नवेगाव खैरीवरून ब्रेक प्रेशर जे आता तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे ते पाणी येतं. ही पण एक वस्तुस्थिती आहे. म्हणजे आम्ही ज्यावेळेस होतो त्यावेळेसही पण ही वस्तुस्थिती होती असं. पण गोरेवाडा तलावामध्ये पाणी नवेगाव खैरीचं पण जातं आणि गोरेवाडा तलावाचं स्वतःचं जे पाणी आहे तिथल्या जे एक नाला येतो तिकडून कुठून तरी, तो नाला त्या तलावाला मिळतो, अशी पण परिस्थिती आहे. आता अधिकाऱ्यांनी कबूल केलं की आम्ही 5 ते 6% म्हणजे नेहमी माझ्या काळातही मला पण जेव्हा लोकांनी सांगितलं होतं, मी पण अधिकाऱ्यांची या विषयात चर्चा केली होती बरेच वेळा. तर ते सांगण्यात आलं होतं की नाही, आपण आता हा गोरेवाडा तलाव एक फक्त वॉटर